Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन पॅटर्न सेट होतोय का असं दिसतंय, कारण की जर तुम्हाला विकास करायचा असेल, जर तुम्हाला पुन्हा एकदा निवडणुका जिंकायच्या असतील, जर तुम्हाला कामं करायची असतील, तर सत्ताधारी पक्षासोबत गेल्याशिवाय काही पर्याय राहत नाही. अशाच पद्धतीने पक्षांतरही गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये होत आहेत. पण खरोखर या अशा पद्धतीने समीकरणं बांधण्याला खरोखर काही अर्थ आहे का? आता नुकतंच ताजं उदाहरण आपल्याकडे शिवसेनेचं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं 6 खासदार फुटले. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता ते गेलेले आहेत आणि लगेचच म्हणजे त्यांच्या त्या पक्षप्रवेशाला किंवा तो गट विलीन होण्याला 48 तास उलटत नाही. तोच ओमराजे निंबाळकर जे धाराशिवचे खासदार आहेत, त्यांना 18 कोटींचा निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे. आणि यातनं हा मेसेज देण्याचा प्रयत्न होतो किंवा यातनं कुठेतरी चित्र असं उभे राहतं की बघा, तुम्ही सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर तुम्हाला लगेचच भरघोस निधी जो आहे तो मंजूर व्हायला सुरुवात होते. निंबाळकर यांनी स्वतः याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करत म्हटलेलं आहे की त्यांना निधी कशा पद्धतीने मिळालेला आहे. तिथला धाराशिवमधले आठवडी बाजार विकसित करण्यासाठी 8 कोटींचा निधी, त्याच्यानंतर राजमाता जिजाऊ उद्यान विकसित करण्यासाठी 5 कोटींचा निधी, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासाठी 3 कोटी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठी 2 कोटी, अशा पद्धतीने हे सगळी खरं तर कामं येत आहेत. नगर परिषद क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी हा 18 कोटींचा निधी मंजूर झाल्याचं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलेलं आहे. आता यातनं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खरं तर मला समजून घ्यायच्या आहेत. बरेच माझे त्यातले प्रश्न आहेत आणि त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख सर आपल्यासोबत आहेत. सर, मुळात मी आता वाचलं त्या पद्धतीने नगर परिषद क्षेत्रामधल्या विकास कामांसाठीचा हा निधी उपमुख्यमंत्री मंजूर करून घेतात. याच्यात खासदाराचं काय योगदान? म्हणजे हेच खासदार विरोधी पक्षात राहिले काय, सत्ताधारी पक्षात राहिले काय? नगर परिषदांच्या कामांसाठी तुम्हाला पक्षांतर करावी लागतं आणि नंतर तुम्ही ते मिरवता की आम्हाला 18 कोटी निधी मंजूर झाला. अतिशय चांगला मुद्दा आहे. आपल्याकडे 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार नगरपालिका महानगरपालिका सगळ्या स्वायत्त झाल्या. त्यांना स्वायत्तता दिली कामकाजातली, त्यांच्या उत्पन्नाची साधनं पण ठरवून गेली. मग राज्य सरकारने यांना निधी का द्यावा हा पहिला प्रश्न. मग राज्य सरकार काय करतं? वैशिष्ट्यपूर्ण योजना नावाचं एक राज्य सरकारचं गोंडस नाव आहे एका स्कीमचं. ही वैशिष्ट्यपूर्ण योजना काय असते? दरवर्षी बजेटमध्ये ठोक तरतूद नावाचा एक प्रकार असतो. ती बाजूला काढून ठेवतात आणि ती काय करतात? पुरवणी मागण्याद्वारे अधिकाधिक मंजूर करून घेतात. मग ही ठोक तरतूद काय असते? ग्रामविकास, नगरविकास या आणि आणखी 1-2 डिपार्टमेंट आहेत ज्याच्यामध्ये हे पैसे त्या मंत्र्याच्या अधीनस्थ ठेवले जातात. म्हणजे तो मंत्री ठरवतो की महाराष्ट्रातल्या कुठल्या गावाला, कुठल्या ह्याला किती पैसे द्यायचे. आता गंमत बघा, धाराशिवला मूळ गरज काय? आज धाराशिव हा तुलनेने खूप मागासलेला जिल्हा आहे. तिथे पाऊस नव्हता मध्ये, तिथे शेतीचे प्रश्न तर कायमचे आहेत, कारण हा शेती बहुलच म्हणजे शेतीवर आधारित कुटुंब आहेत या जिल्ह्यामध्ये. आणि जी काही नोकरी करणारी मुलं आहेत ती बहुसंख्य सगळी या परिसरातून निघून पुण्याला गेलेली आहेत. म्हणजे पुण्यामध्ये जर तुम्ही आजूबाजूचा इंडस्ट्रियल एरिया बघितला तर तुम्हाला हटकून प्रत्येक युनिटमध्ये काही मुलं तुम्हाला धाराशिवची दिसतील. मग या जिल्ह्याचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न न हाताळता बाग बगीचा तयार करणं हा प्राधान्याचा मुद्दा आहे का? हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, नगरपालिकेला पैसे देणं हा दुसरा मुद्दा जो आहे तो नगरपालिकेने एखादी बाजार मंडई विकसित करावी की ज्याच्यामधून 4 कुटुंबांना रोजगार मिळेल, जिथं 4 लोक काहीतरी उपजीविका करतील, त्यांचं उत्पन्न वाढेल. हे महत्वाचं आहे का बागबगीचा विकसित करणं महत्वाचं आहे? मुळात प्राधान्यक्रम काय आहे? तर प्राधान्यक्रम आपले चुकायला लागलेत. आणि हा निधी दिल्यामुळे तिथले स्थानिक खासदार जर मला आनंद झाला म्हणत असतील तर याचा अर्थ एकच झाला की हा निधी कसा खर्च करावा याचा अधिकार त्यांना मिळणार आहे. म्हणजेच हे पैसे आल्यानंतर इथलं जे काही काम दिलं जाणार आहे ते कुणाला दिलं जाणार आहे, कोण व्यक्ती ती करणार आहे आणि त्या व्यक्तीवर उपकृतपणाची भावना एका प्रकारे तयार करायची आहे का आपल्याला, हा मूलभूत मुद्दा आहे. आणि खरा हा पक्षांतर आणि विकास निधीचा मुद्दा येऊन थांबतो तो इथेच थांबतो. थोडं आपण आणखीन त्याच्यावर एलिबरेट करूया या अर्थाने की खासदार लोकांना शिवाय ना आजकाल म्हणजे या पद्धतीने अशा पद्धतीने जर पोस्ट टाकायला सुरुवात झाली तर गफलत होऊ शकते की ऍक्च्युअल खासदाराचं काम काय. म्हणजे बाग बगीचे बांधणं, आठवडी बाजार, ह्या तुम्ही स्वतः ट्विट करतानाच त्याच्यामध्ये म्हणताय की ही नगर परिषद क्षेत्रातली विविध विकास कामं आहेत. खासदारांनी मुळात ह्याच्यात क्रेडिट का घ्यावं? खासदारांनी मुळात काय काम करणं अपेक्षित होतं आणि त्याच्यासाठी त्यांना तो ऍक्च्युअली निधी मिळणं गरजेचं आहे. हे लोकांना कळावं म्हणून मी अतिशय म्हणजे थोडंसं माझ्या पद्धतीने समजावून सांगतो. खासदारांचं काम काय आहे तर तो त्या जिल्ह्याचं म्हणजे त्याच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दिल्लीत करतो. दिल्ली दरबारी त्यांनी त्याच्या मतदारसंघाचे प्रश्न मांडले पाहिजेत. केंद्र सरकारच्या योजनांमधून पैसा आला पाहिजे म्हणून त्यांनी झगडलं पाहिजे. जर एकट्याला बोलायची संधी मिळत नसेल संसदेमध्ये किंवा एखाद्या मंत्रालयामध्ये जाऊन, कारण दिल्ली अजस्त्र आहे, अख्खा देश सांभाळतं,
त्यांनी त्याच्या पक्षाच्या खासदारांना एकत्र करून तिथं भांडलं पाहिजे. जर तेही करून जर काही फायदा होत नसेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली पाहिजे की बघा मुख्यमंत्री महोदय, आम्ही केंद्राकडून हे निधी आणू इच्छितो, परंतु आमचा काही खासदारांचा सुद्धा प्रयत्न कमी पडतोय, तुम्ही राज्य सरकार म्हणून प्रयत्न करा. आता अनुजा, गंमत अशी आहे, एक महाराष्ट्रामध्ये एक चांगली पद्धत पडली होती मागे की लोकसभेचं म्हणजे संसदेचं कोणतंही अधिवेशन असलं की त्याच्या आधी खासदारांची बैठक बोलवण्याची पद्धत होती आणि त्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री राज्यापुढचे प्रश्न मांडायचे की राज्याचे कुठले प्रश्न दिल्लीतून तुम्हाला सोडवणं आवश्यक आहे. ते प्रश्न मांडल्यानंतर खासदार त्या बैठकीचा फायदा घेत आपापल्या मतदारसंघाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांकडून सोडवून घ्यायचे, कारण त्यांना एरवी प्रत्येकाला भेटायला जमेलच असं नसतं मुख्यमंत्र्यांना. त्यावेळी अनेक योजनांवर, महाराष्ट्राच्या अनेक योजनांवर ते खासदार चर्चा करायचे की बघा आम्ही 5 मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करतो, म्हणजे 5 विधानसभा, 6 विधानसभा, आम्ही खासदार आहोत, आम्हालाही से हवा इथे, आमचंही तुम्ही ऐकलं पाहिजे, कारण आम्हालाही लोक विचारतात की आमच्या जिल्ह्यामध्ये हे चालू आहे, तुम्ही काहीच करू शकत नाही का, तुम्ही तर आमचे खासदार आहे. म्हणून खासदारांनी त्यांना वैधानिक जे अस्त्र मिळालेलं असतं, आयुध मिळालेली असतात, त्याचा वापर करून त्यांनी केलं पाहिजे. मला एक गंमत सांग, शिवसेनेचे आज जेवढे खासदार आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठकीची परंपरा तुटली. का तुटली? तुम्ही बैठक का बोलवत नाही म्हणून साधं पत्र तरी लिहिलंय का? 6 खासदारांनी, 8 खासदारांनी, 9 खासदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या का नाही लिहिलं? महाविकास आघाडीने रादर लिहिलंय का की मुख्यमंत्र्यांनी ही पद्धत का बंद पाडली खासदारांची बैठक बोलवण्याची, आम्हाला आमचे विषय मांडण्याची संधी का नाकारली गेली? शिवाय माझं त्याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे, लोकसभेमध्ये जर 4-5 खासदार एकत्र येऊन जर एखादा विषय मांडू इच्छित असतील तर संसदेमध्ये, राज्यसभा असो किंवा लोकसभा, तिथल्या पीठासीन अधिकाऱ्यांना त्यांचा आवाज दाडपता येत नाही, ऐकून घ्यावं लागतं, कारण ते जनतेचा आवाज असतात, ते व्यक्ती नसतात, जनतेचं प्रतिनिधित्व करतात. एक खासदार 18-18, 20-20 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. ही साधी गोष्ट नव्हे. तुम्ही कधी प्रयत्न केलाय का? हा साधा प्रश्न विचारला तर असं काही उदाहरण नाही की खरोखर त्यांनी प्राणपणाने अगदी त्वेषाने एखादा मुद्दा लावून धरलाय आणि तो मुद्दा तडीस जावा. एक काळ असा होता अनुजा की लोक आपल्यासाठी आपला लोकप्रतिनिधी भांडतोय याचं सुद्धा लोकांना समाधान असायचं. आज ते समाधान सोडून द्या, त्याच्या पलीकडे आपण चाललोय, आपला फोकस चुकत चाललाय. तुम्ही जे आता एक मध्ये उल्लेख केलात मुख्यमंत्र्यांसोबत बैठका लावायचे वगैरे, हे साधारणतः कुठल्या काळापर्यंत सुरू होतं? कारण मी जेव्हापासून या क्षेत्रात आले, फडणवीस मुख्यमंत्री होते, मी नाही त्याच्यात ते पाहिले, पण तरी असू शकतं कदाचित, म्हणून मी हे विचारून गेले, कारण लोकांना हे कळायला हवं की कधीपासून नाही. होत्या ह्या बैठका 2019 पर्यंत अतिशय नियमाने सुरू होत्या. विरोधी पक्षातले पण खासदार दाद मागायचे. हो जायचे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळी बैठका घ्यायचे 14 ते 19, मी पाहिलेलं आहे. त्यानंतर काय झालं, कोरोनाची लाट आली, नेमके उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले होते, त्यावेळी अधिवेशनच आपलं व्यवस्थित होत नव्हतं, त्यावेळी बैठकांची परंपरा हळूहळू खंडित होत गेली. त्यानंतर मात्र अशी बैठक आता अजिबातच बोलावली जात नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे नेमके प्रश्न काय, महाराष्ट्राला दिल्लीकडून काय अपेक्षित आहे, महाराष्ट्राच्या 48 खासदार म्हणजे लोकसभेचे यांनी मिळून कुठली योजना किंवा कुठलं काम दिल्लीशी भांडून आणलं पाहिजे याविषयी आपला एकमुखी आवाजच बंद झाला. सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याला मी विचारलं की का अशी पद्धत का बंद झाली? ती चांगली होती ना पद्धत. तर ते काय म्हणाले की केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, आम्हाला कळतं केंद्राकडनं काय मागितलं पाहिजे आणि आम्ही मागितलेल्या गोष्टी आम्हाला मिळतात, त्यामुळे आम्हाला काही बैठक घ्यावी अशी गरज नाही वाटत. मग याच्यामुळे काय होतं, म्हणजे मग विरोधी पक्षाचं ऐकूनच नाही. अगदी बरोबर. मग काय होतं, विरोधी पक्षामध्ये भावना अशी वाढत जाते की आपला आवाजच कुणी ऐकत नाही, आपण कुणाशी भांडायचं. आणि मला वाटतं पक्षांतर करणं ही निधीपेक्षा हतबलता आहे आणि लोकप्रतिनिधींनी हतबल असू नये, कारण लोकप्रतिनिधीला कायदेशीर अधिकार मिळालेले आहेत. तो जर त्यांना मिळालेले आयुधन अस्त्र वापरणार नसेल तर हतबल असलेल्या जनतेने काय भांडावं, प्रश्न आहे ना. एक अजून अशा अर्थाने घ्यायला हवा जो तुम्ही पहिल्या प्रश्नाच्या शेवटाला म्हणालात की काहीतरी आपल्याकडे हवं असतं ह्या लोकांना, म्हणजे एक साधारणतः आरोप तसेच होत आहेत. पण एनिवे, मुद्दा हा की ओमराजे निंबाळकरांना जो आता एमपी लॅडमधनं माहिती येते त्याच्यानुसार एक 18 कोटीचा निधी हा त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. आता हा ऍडिशनल परत 18 कोटी आहे. यातलं असं काही सरसकट म्हणणं नाही की प्रत्येक जण इथे खायलाच बसलेला आहे वगैरे, पण ही एवढी भूक का आहे, म्हणजे एवढे अट्टहास का आहे की तो निधीच हवा. हा निधीचा मुद्दा. मगाशी आपण खरं तर हे चर्चासत्र सुरू करण्यापूर्वी म्हणालो की निधी हे सतत आपल्याला गेल्या 4-5 वर्षातच जास्त ऐकायला मिळते. इनफॅक्ट काही जण सोशल मीडियावर मला टॅग करून हे पण सांगतात की गिरीश महाजनांचं तसं म्हणणं आहे की आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये उघडपणे भाजपच्या लोकांना सांगितलं जायचं की तुम्हाला निधी नाही देणार, तुम्हाला बघतोच कसा निधी मिळतो म्हणून. तर हे त्यावेळेला सुद्धा आहे, पण त्यावेळेला भाजपच्या नेत्यांनी असं नाही म्हटलं ना, मग आता आम्ही सगळेच आघाडी सरकारमध्ये जाऊन बसतो, आम्ही पण शरद पवारांसोबत निघून जातो, असं त्यांनी नाही केलं. तर हे ट्रेंड कधीपासून यायला लागले? ही अशी काय तुमची अपरिहार्यता असते की तुम्हाला निधी मिळाल्याशिवाय तुम्ही काही करूच शकत नाही विरोधी पक्षाचं राजकारण? याचे 2-3 भाग आहेत. पहिला भाग असा
की साधारणपणे 20 वर्षापूर्वी म्हणजे साधारणपणे 80च्या दशकामध्ये 90च्या दशकामध्ये निधी हा विषय एवढा त्वेषाने भांडण्यासारखा विषय नव्हता. काय होतं, आपली राज्यघटना एवढी बंदिस्त आहे आणि इतकी व्यवस्थित त्याची रचना आहे की तुम्ही लोकांवर अन्याय नाही करू शकत. तुम्हाला तिथं कुठं ना कुठं त्याचं उत्तर द्यावं लागतं. आणि आपल्याकडे संसदीय लोकशाही असल्यामुळे संसद किंवा विधानसभा याला एवढे अधिकार आहेत. अहो, आपल्याकडे कमिट्या आहेत आमदारांच्या, ज्या निधी व्यवस्थित खर्च होतोय की नाही, सगळ्या भागाला समान न्याय मिळतोय की नाही, हे पाहण्याची जबाबदारी असलेल्या कमिट्या आहेत. ही सिस्टम व्यवस्थित सुरू होती. परंतु काय झालं, कालपरत्वे एक दुर्दैवाने काय झालं, महाराष्ट्रावरचं कर्ज जेव्हा वाढत चाललं आणि आपण अशा एका सापळ्यात अडकलो की विकासाची सगळी कामं आपल्याला कर्जाच्या रकमेतनं करायला लागायला लागली. आज तुम्ही बघा, पायाभूत सुविधांची सगळी कामं, रस्त्यांची कामं असतील किंवा आणखी काही कामं असतील, हे आपल्याला कर्जाऊ रकमेतनं घ्यावी लागतात. आपलं वीज मंडळ सुद्धा कर्जाखाली दबलेलं आहे. तर काय झालं, कर्जाऊ रकमेतून होणारी कामं बाजूला गेली. राहिली विकासाची जी काही शिल्लक कामं होती महाराष्ट्राच्या बजेटमधून करता करता आपण काय केलं, आज जवळपास 2.5 लाख कोटी रुपये आपण शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते याच्यावर खर्च करतो. विकासासाठी निधी अत्यंत कमी राहतो. तो निधी राज्य सरकार वाटप करत असताना साहजिकच काय सुरू झालं, त्याला मर्यादा आल्या. मग सत्ताधारी पक्षाचे आमदार काय म्हणायला लागले की आम्हाला लोकांपुढे जात असताना सांगता यावं की आमचं सरकार आहे, आम्ही पैसा आणला, घ्या हे काम. मग विरोधी पक्षाचे लोक काय म्हणायला लागले की मग आम्हालाही लोकांसमोर जावं लागतं, आम्हालाही लोकांनी निवडून दिले, मग तुम्ही द्या ना पैसे. मग त्याच्यात काय झालं, सरकारने हळूहळू हात आखडता घेत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना पैसे देणं कमी केलं. हे काय आजची गोष्ट नाही आहे. भाजपा शिवसेना जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हाही ते भांडायचे. परंतु त्यावेळी एक पद्धत होती की ते जर एकमुखी भांडले तर त्यावेळी ऐकावं लागायचं सरकारला आणि सरकार पैसे द्यायचं. याचं उदाहरण मी स्वतः आहे. मी 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी एक बातमी दिली होती. ती बातमी मला अशी कळली होती की त्यावेळी काही विशिष्ट अधिकाऱ्यांवर एक जबाबदारी दिली आहे की सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे मतदारसंघ तुम्ही डोळ्यासमोर ठेवून हे जे मी उल्लेख केला वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरविकास आणि ग्रामविकास, ते 25-15 वगैरे असे ते हेड असतात, ते तांत्रिक बाबी जायला नको आपण, त्यातनं पैसा थेट आमदारांच्या माध्यमातून आपल्याला वितरित करायचा आहे. म्हणजे आमदार मतदारसंघामध्ये जाऊन सांगतील की बघा मी एवढे पैसे आणले. हे मी बातमी अतिशय व्यवस्थित काढली आणि बातमी दिली. त्यावेळी ही बातमी छापून आल्याबरोबर इथं अधिवेशन सुरू होतं. सभागृहात हंगामा झाला. त्यावेळी विरोधी पक्षाचे आमदार म्हणजे सगळे हे प्रमुख चेहरे त्यावेळी विरोधी बाकांवर बसायचे, आता जे सत्तेत आहेत ते, त्यांनी इतका हंगामा केला की आम्हाला बाजूला ठेवून तुम्ही निधी देताय, तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना पैसे देताय, आम्हाला काय देत नाही. सरकारला झुकवलं. त्यांनी धमकी दिली की आम्ही कोर्टात जाऊ, आम्ही न्यायालयाला पटवून सांगू की हे सामान्य जनतेवर अन्याय करतायत, मुद्दाम आम्हाला डावलतायत. त्यावेळी सरकार झुकलं, सरकारने निधी दिला. हे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. सीएम त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण होते. पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार होतं. त्यांनी विरोधी पक्षाबरोबर चर्चा केली. त्यांनी मान्य केलं की आम्ही हे परत आढावा घेऊ याचा. त्यांनी ऐकलं, निधी मिळाला. विरोधी पक्षाच्या मी सर्व म्हणणार नाही, कारण मी त्यावेळी सगळ्या ह्या घटना समक्ष पाहिलेल्या आहेत. काही आमदारांना तरी निधी मिळाला, वातावरण शांत झालं. पण एक सामंजस्य नावाचा प्रकार असतो राजकारणामध्ये की आपण कुठली गोष्ट कुठवर आणायची, कारण राजकारण आपण लोकांसाठी करतो, स्वतःच्या इगोसाठी करत नाही. दुर्दैवाने लोकहित बाजूला जाऊन इगोचा प्रश्न आला की तुम्ही आम्हाला. मग काय झालं, गंमत पुढची सांगतो. उद्धव ठाकरेंचं सरकार आलं. त्यावेळी कोरोनाशी लढणं हा प्राधान्यक्रम होता. त्यावेळी विकासासाठी निधी ती काय अडचण दूर झालीच नव्हती. त्यांनी काय केलं, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना निधी दिला. आणि नेमकं काय झालं होतं, आधीचे 6 वर्ष 5 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक विरोधात बसलेली होती. त्यामुळे ते 5 वर्ष सगळे दुरून बघत होते. त्यांना म्हणावं तसं काही सहकार्य मिळत नव्हतं. त्यांनी सत्तेत आल्याबरोबर खेचायला सुरुवात केली की आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत. त्यामुळे त्यावेळच्या सरकारने, महाविकास आघाडीच्या, भाजप सेना विरोधात होती, म्हणजे समोर बसलेली भाजपा विरोधात बसली होती समोर, त्यांना निधी कमी दिला म्हणण्यापेक्षा त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला दिलाच नाही. मग झालं काय, 22ला हे सत्तेवर आले. 22ला जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी पहिला निर्णय केला, विरोधी पक्षाला निधीच द्यायचा नाही. याच सभागृहामध्ये मला आठवतं की विरोधी पक्षाच्या आमदारांनी, म्हणजेच ह्या महाविकास आघाडी वगैरेंनी गोंधळ घातला की आमचा निधी आम्हाला तुम्ही निधी देत नाही वगैरे. त्यावेळी त्यांना उत्तर मिळालेलं आहे समोरून की तुम्ही आम्हाला दिलेला नाही, तुम्ही आम्हाला डावललं, म्हणून आम्ही पण तुमचंच धोरण पुढे चालवतोय. होतंय काय माहिती आहे का, एकमेकाची जिरवण्याच्या नादामध्ये जनता जिरते आहे, लोकहित जिरतंय. दुर्दैवाने काय होतं की आम्ही तुम्हाला सोडणार नाही, आम्ही तुम्हाला बघून घेऊ. याच्यामध्ये काय झालंय, व्यक्तिगत अभिनिवेश आला आणि व्यक्तिगत अभिनिवेशामुळे महाराष्ट्राचं कल्याण होणार नाही. ब्रॉडर कन्सेप्टमध्ये महाराष्ट्राचं कल्याण होत नसतं. याच्यामध्ये एखाद्या राजकीय पक्षाचं कल्याण होईल किंवा त्याचं नुकसान होईल. पण काय झालंय दुर्दैवाने आता की जनता बाजूला राहिली आणि हे विकास निधीच्या नावाखाली भांडण सुरू झालं. विकास निधी हा लोकप्रतिनिधींनी तितका भांडण्याचा विषय नाही आहे. तुम्ही जर राज्यघटनेतल्या तरतुदी, सरकारचे नियम आणि कायदे आणि GR जर बघितले तर आपण समन्यायी विकासाची शपथ घेतलेली आहे.
म्हणजे इतिहासात पुन्हा डोकावतो. मी फार वेळ घेईन असं वाटतं, म्हणजे थोडक्यात आटोपतो. 1960 साली जेव्हा हे राज्य तयार झालं तेव्हा यशवंतराव चव्हाण त्यावेळी म्हणाले होते की राज्याची वाटचाल ही समन्वय विकासाच्या तत्वावर चालवली जाईल. आम्ही विदर्भ किंवा मराठवाडा हा भेदाभेद करणार नाही, कारण मध्य प्रांतातून आलेला विदर्भ त्याच्या मनामध्ये काही धाकधूक होती, कारण त्यांनी मोठा त्याग केला होता. त्यांचं म्हणणं होतं की नागपूर ही आमची राजधानी होती, आम्ही राजे म्हणजे आम्ही सत्ताधारी होतो, म्हणजे आम्ही एक राज्य होतो, एक राज्य आम्ही विलीन करतोय तुमच्यामध्ये, मग आमचं हित कसं जोपासलं जाईल. तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी लोकांच्या मनामधल्या शंका दूर करण्यासाठी सांगितलं होतं की हैदराबाद संस्थानातून आलेला मराठवाडा, ज्याची राजधानी हैदराबाद होती, मध्य प्रांत म्हणून वेगळं राज्य असताना आलेला विदर्भ, याच्यावर आम्ही चुकूनही अन्याय होऊ देणार नाही, समन्यायी विकास करू. मग समन्यायी विकासाची ही संकल्पना आजच्या काळामध्ये आपण पक्षीय राजकारणासाठी त्याला मूठमती देणं हे बरोबर नाही, हे अन्यायकारक आहे. आणि जनता याच्यामध्ये फक्त मूक प्रेक्षक बनली आहे. आणि पुन्हा मग मी एका खासदारांना एकदा विचारलं होतं की काय प्रॉब्लेम आहे तुमचा, तुम्ही विरोधात असताना लढा, तुम्ही लोकांना पटवून सांगा की मी तुमच्यासाठी लढतोय. अहो, लढलं तरी लोक खुश होतात की चला आमचा माणूस लढतोय. कारण मी एक काळ बघितलाय, शेतकरी कामगार पक्षाचे लोक 1999च्या आधी सत्तेत फारसे नव्हते. 1978 मध्ये शरद पवारांनी त्यातल्या काही लोकांना मंत्री केलं होतं, पण नंतर सत्तेत नव्हते. जनता दलाचे काही लोक कायम विरोधी बाकावर बसले. मग हे भांडत होते ना, ह्यांनी कधीच म्हटलं नाही की आम्हाला निधीच मिळत नाही, आम्हाला काही अधिकारच नाही, आम्हाला इथे अडवलं जातंय, आमच्या मतदारसंघाचे प्रश्न आहेत वगैरे. पण ते भांडत होते, म्हणजे त्यांच्या भांडण्याचं सुद्धा लोकांना कौतुक होतं की खूप चांगलं तुम्ही काम करताय. दुर्दैवाने आता कसं झालंय की खासदार असं म्हणतात की लोकांना आम्हाला दाखवायचं असतं की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतो, तेव्हा आम्हाला सरकारकडे जावं लागतं, मग सरकार म्हणतं की आम्ही पैसे देणार नाही, त्यामुळे आमचा नाईलाज होतो, मग हे पक्षांतराचे वगैरे आम्हाला नाईलाज होतो, अशी उत्तर देतात. एक आता हे तुम्ही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातल्या खूप चांगली कशी राजकीय जुगलबंदी चालते ते सांगितलं, आणि फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, कदाचित फार आत्ताच्या नवीन लोकांना त्या कल्पनेच्या नसतील सुद्धा, त्यामुळे खरंच थँक्यू त्याबद्दल. पण आता मला कहायचं ते म्हणजे की सरकारमध्ये आपापसातच कशी जुगलबंदी ह्याच्यामुळे पुढे होऊ शकते, कारण की आता 6 खासदार आले, पटापट त्यांना निधी वितरित करणं सुरू होईल. हळूहळू आमदार आणि नगरसेवकांना सुद्धा जर गळ्याशी घ्यायचं असेल तर मग त्याच्यातनं आणखी निधी वर्ग करणं सुरू होईल. पण अशाच शेवटी अर्थमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, म्हणजे एक प्रकारे भाजपकडे आहे, मुख्यमंत्र्यांकडेच अर्थखातं आहे, त्यामुळे आता तो मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्यातलाही तो कलह राहणार नाही. आता महाविकास आघाडी सरकारबद्दल तुम्ही जसं म्हणालात, आता हाही एक मला प्रश्न आहे की हा उद्धव ठाकरेंचा निर्णय होता की तो अजित पवारांचा निर्णय होता, कारण की शेवटी आघाडी विरोधात बसलेली होती 2014 ते 19 मध्ये. त्यामुळे मला पहिले एक पटकन त्याचीही क्लॅरिटी थोडीशी देऊन टाका की तो उद्धव ठाकरेंचा निर्णय होता की दादांचा निर्णय होता. सरकार म्हणून निर्णय घेत असताना एक व्यक्ती नाही निर्णय घेऊ शकत, पण अजित पवारांचा स्वभाव मला माहित होता. अजित पवार फटकळ होते स्वभावाने आणि तोंडावर सांगायचे, हो तुम्ही सत्तेत होता तेव्हा मला पैसे नाही दिले, आम्हाला नव्हते दिले, पण आम्ही तसं करणार नाही, घेऊन जा पैसे, असं म्हणायचे. हे कसं होतं, एक सामंजस्य होतं. काय असतं माहितीये का, तुम्ही राजकारण करता तेव्हा तुमच्या व्यक्तिगत इगोसाठी राजकारण नाही करत, तुम्हाला काही खेळवता यावं अशासाठी ही व्यवस्था तयार नाही केली. तुमच्या आवडीनिवडीवर हा खेळ मांडायचा आणि मोडायचा असं नाही आहे. याच्यामध्ये जनता अभिप्रेत आहे. लाखो करोडो लोक तुमच्याकडे अपेक्षेने बघतायत की आमच्यासाठी काहीतरी करा, आमच्या भवितव्याचे काहीतरी प्रश्न सोडवा. त्यामुळे ते सामंजस्य होतं. म्हणून मला शंका आहे की अजित पवारांचा हा एकट्याचा निर्णय असेल, कदाचित त्यावेळी उद्धव ठाकरेंचाही प्रभाव असेल की विरोधी पक्षाला कशाला निधी द्या. आपल्या राजकारणामध्ये कडवटपणा का आला हा एक फार मोठा विषय आहे, तो कधीतरी आपण नंतर चर्चा करू. राजकारणामध्ये कडवटपणा यायचा नसतो, राजकारण शेवटी जनतेसाठी करायचं असतं. म्हणून काय होतं की आपणही चर्चा करतो, अरे आपल्याला तर हे फार एकमेकाच्या अंगावर धावून जाताना भांडताना दिसतात आणि बाकीच्या कार्यक्रमात कसे काय एकत्र येतात, आमचा फार ओलावा आहे, जिव्हाळा आहे, आम्ही व्यक्तिगत आयुष्यात खूप मित्र आहोत, मग अशी भांडतात का हे. मग तुम्ही राजकारण हे इतक्या निर्घृण आणि अतिशय वाईट पद्धतीने भांडण्याचा आखाडा का झाला हा एक वेगळा विषय, तो जाऊ द्या. परंतु महाविकास आघाडीने तो निर्णय घेतल्यामुळं त्याचीच री ओढत या सरकारने निधी देणं थांबवलं आणि तिथून चलबिचल सुरू झाली. आणि आता सरकारला म्हणजे सत्ता पक्षाला हे कळून चुकलंय की या अस्त्राच्या आधारावर आपण समोरच्या बाजूचे कुठलेही लोक कधी फिरवू शकतो. त्यामुळं आता विरोधी पक्षाची खरंच भूमिका भविष्यामध्ये काय राहील याविषयी शंका निर्माण झालेली आहे. आणि आता ती ताकद बऱ्यापैकी महाराष्ट्रात तर कमी झालेली आहे, म्हणून हा प्रश्न की ती राजकीय कटुता आता शिंदे फडणवीसांमध्ये वाढते की काय, किंवा एक कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे काय, याची एक चर्चा सुरू आहे. तर हे अशा गोष्टी किती काळ आता सुरू राहत राहतील की निधीच्या जोरावर किंवा त्या आमिषांवर विरोधी पक्षातली लोक फोडायची, ती आपल्याकडे खेचून आणायची, बरं ती येत आहेत तर शिवसेनेकडे येत आहेत, ह्याच्या भाजपचं स्वतःचं नुकसान आहे. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात तुम्हाला काय वाटतं, एक शिंदेंना त्यांची असलेली ती महत्वाकांक्षा वर्सेस अर्थ खातं सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये इथून पुढे हे कशा पद्धतीने बॅटल होईल? कोणीही आपलं राजकारणातलं महत्व कमी होऊ नये यासाठी खूप प्रयत्न करतं. शिंदेंना किंवा शिंदेंच्या गटाला किंवा त्यांच्या पक्षाला असं वाटणं साहजिक आहे की भविष्यामध्ये आमचं स्थान काय असेल या महायुतीमधलं. त्यामुळे ते नेटाने प्रयत्न करताना दिसतात की आम्ही एक शिवसेना म्हणून, आम्ही एक पक्ष म्हणून खंबीर उभा राहून दाखवून देऊ
की आम्ही काहीतरी आहोत, आम्ही फोर्स आहोत, म्हणून त्यांनी जिद्दीनं 6 खासदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून वळवले स्वतःकडे. आता तो जो मुद्दा मगाशी एक विसरलो होतो मी, तो बरं झाला, या आठवणी मला आठवण झाली त्याची, की निधीचा. आता ह्या 6 खासदारांचं ऐकून तुम्ही त्यांना पैसे द्याल, बाकीचे लोक वाटच बघतायत. आणि जसं मी मगाशी म्हणालो की सरकारकडे निधीची एक मर्यादा आहे. तुम्ही सगळी तिजोरी एका विशिष्ट कामासाठी खुली नाही करू शकत. तुमच्या काही कमिटमेंट्स आहेत. जसं मी या निमित्ताने सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या कंत्राटदार संघटनेने परवाच कोल्हापूरला अधिवेशन घेतलं ना. त्यांनी सांगितलं ना की आमच्याकडून किती मोठी कामं करून घेतली, तर आमचे किती पैसे द्यायचे ठेवलेत ते आहेत. शिवाय या सरकारने मागच्या निवडणुकीला सामोरं जात असताना 2024च्या आधी काही कामं घेतलेली आहेत की ती कामं त्याची सुद्धा बिलं अजून निघायची आहेत. म्हणजे एकीकडे कर्जाचा बोजा, दुसरीकडे पेंडिंग बिलं अजूनही देत नाहीत म्हणून कंत्राटदारांचा रोष. आणि या पार्श्वभूमीवर तुम्ही परत नव्याने काही खासदार आमदार येतात का बघताय. म्हणूनच की काय, आशिष देशमुख जे नागपूरचे भाजपचे आमदार आहेत ते परवा असं म्हणाल्याचं मी ऐकलंय की आता बस करा, हे आमदारांना जास्त खेचू नका आता. म्हणजेच काय झालंय की आपल्या ताटाला काहीतरी मर्यादा आहेत, आपल्या ताटातनं किती काढून हे नवीन आलेल्या लोकांना देणार, म्हणजे आम्ही अर्धवट पोटी राहू की काय, अशी भीती आता सत्ताधारी लोकांना वाटायला लागलेली आहे. एक अनिष्ट पद्धत आहे ही राजकारणाची. परंतु असं आहे की ज्यांच्या हातात हा खेळ आहे ते खेळतायत आणि बघणाऱ्या लोकांना म्हणतायत दाद द्या, तुम्ही दाद द्या आमच्या खेळीला. आता बिचाऱ्यांमध्ये ती त्राण शिल्लक राहिले का दाद देणाऱ्यामध्ये, हा वेगळा प्रश्न आहे. पण सुरू आहे आता, काय त्याला काय अंत नाही ह्या गोष्टीला. आणि याच्यामध्ये महत्वाचं ते ठरतं ते म्हणजे की ज्यावेळेला भाजप विरोधी पक्षात होती त्यावेळेला त्यांचा तो एकत्रितरित्या आवाज सभागृहात दिसून आला, असंही तुम्ही उल्लेख केलेला आहे. आता महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये तरी बोलायचं झालं तर कुठल्याही एका विशिष्ट पक्षाकडे तेवढी ताकद नाहीये की तो पक्ष एका हाती सभागृह गाजवून टाकेल. ताकद फारच ती आटलेली आहे. पण ती महाविकास आघाडीची खरी परीक्षा तर मग तिकडेच लागते की ते सगळे आमदार त्याच्यामध्ये बोलले पाहिजेत. जे लोक अधिवेशन अटेंड करतात त्यांनाही दिसते की क्वचित प्रसंगी आदित्य ठाकरे, क्वचित प्रसंगी भास्कर जाधव, क्वचित प्रसंगी आव्हाड, नाना पटोले, हे असे काही 4-5 चेहरे आहेत. म्हणजे 40 आमदार आहेत पण बोलणारे निवडक 4-5 चेहरे आहेत की जे सरसकट सगळ्या विषयांवर बोलतात. बाकीचे जे महाविकास आघाडीतले आमदार आहेत ते येतात, आपल्या मतदारसंघापुरता बोलतात आणि त्याच्यानंतर निघून जातात. जे विरोधी पक्षाचं राजकारण आहे ते त्याच्यामध्ये पाहायला मिळत नाही किंवा तो एकत्रितरित्या आवाज जो आहे तो त्यांचा पाहायला मिळत नाही. परिणामी विरोधी पक्षात बसलेली भाजप 2019 ते 22 मध्ये ती ज्या पद्धतीने सभागृह पूर्णपणे दणाणून टाकायची वर्सेस 3 पक्ष समोर असून सुद्धा तसं चित्र आता आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तर ही सुद्धा एक महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातली खूप मोठी शोकांतिका आहे. असं हा विचार त्यांनाच करायचा आहे. त्यामुळे तो ते कितपत करतील याच्यावर सगळ्या गोष्टी आहेत. पण हे निधीचं राजकारण सगळं कशा पद्धतीने होत आहे आणि ज्या पद्धतीने पाठ थोपटून घेतली जाते आता निधी अचानक सगळ्या धडाधड मंजूर व्हायला लागतील त्याच्यावर, तर त्याचं राजकारण सुद्धा समजून सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तुमच्या सुद्धा याबद्दलच्या प्रतिक्रिया नक्की कॉमेंट बॉक्समधून मांडा. आणि सर तुम्ही या चर्चेबद्दल आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. जाता जाता फक्त आठवण करायची ती म्हणजे की 1 जुलैला मुंबईत एक बैठकमध्ये या आणि अशाच महाराष्ट्रातल्या खूप वेगवेगळ्या विषयांवर आपण विचारमंथन करणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांपासून वेगवेगळे राजकारणी आणि इतरही जे कलाकार आहेत ते सुद्धा तिथे येणार आहेत. त्यामुळे 1 जुलैला मुंबई तकवर मुंबई तक बैठक हे पाहायला सुद्धा विसरू नका.